नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील विज्ञान विषय पाहणार आहोत. एका नवीन घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव, आपला जो पाठ क्रमांक 4 आहे आणि आपल्या घटकाचं नाव आहे द्रव्याचे मोजमाप आहे. द्रव्याचे मोजमाप या पाठाच्या तर्फे येणारे जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत आपण शिकणार आहोत. द्रव्याचे मोजमाप म्हणजे द्रव्य म्हणजेच काय, आपला जो पदार्थाचा जो गुणधर्म पदार्थ आहे 3 अवस्थेमध्ये आढळतात. आपण पाहिलं आहे स्थायरूप, द्रवरूप आणि वायुरूप. त्याच्याचपैकी आपण जे द्रव्याचे जे गुणधर्म आहे, जो आपल्या पाठाचा भाग आहे, द्रव्याचे जे मोजमाप आहे म्हणजे जे लिक्विड आहे त्याचं जे मोजमाप आहे हे कोणत्या प्रकारे केलं जात आहे या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्याचप्रमाणे प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण देखील पाहणार आहोत. पाठ 4 द्रव्याचे जे मोजमाप आहे. प्रस्तावनेतून आपण जे अनेक घटक पाहणार आहोत. अणु म्हणजे काय, अणुचे वस्तुमान, रेणूचे वस्तुमान, अणु व त्याचा जो आकार आहे, या सर्व घटकाची माहिती घेणार आहोत. या पाठात आपण रासायनिक संयुगाचे जे नियम आहेत ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे द्रव्य अक्षतेचा जो नियम आहे तो देखील आपण पाहणार आहोत. स्थिर प्रमाणाचा जो नियम आहे, अणु व त्याचा जो आकार आहे ते घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. वस्तुमान व संयुजा व तसेच मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू वस्तुमान आणि मोलाची संकल्पना व मूलके या महत्त्वाच्या गुणधर्माचा अभ्यास आपण अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे विविध घटकांचा आणि खूप साऱ्या आपण घटकांचा इथे आपण अभ्यास करणार आहोत आणि स्पष्टीकरणाच्या आणि चित्रीकरणाच्या मार्फत तो जो घटक आहे अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करून आपण या सर्व टॉपिकबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. हर एक प्रकारचे टॉपिक पुन्हा एकदा मी वाचणार आहे. बघा आपण मुलांनो, जो आपला पाठ आहे त्या पाठाचा बघा, संयोगाचे जो नियम आहे या घटकाचा, द्रव्य अक्षतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम, अणु व त्याचा जो आकार आहे त्याचं, वस्तुमान व संयुजा, तसेच मूलद्रव्यांची आणि संयुगाची रेणू वस्तुमान आणि मोलाची संकल्पना, मूलके, हे महत्त्वाचे गुणधर्म अभ्यासल्यामुळे आपण ह्या सर्व गुणधर्मांचा अभ्यास आपण या पाठाच्या माध्यमातून करणार आहोत. बघा आपण इथे दिलेलं आहे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या सर्व 9 घटकांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. स्पष्टीकरण आहे बघा. आता त्यांनी स्पष्टीकरण, द्रव्य हे कशामध्ये मोजलं जातं सर्वात प्रथम मला सांगा. द्रव्य हे आपण लिटरमध्ये मोजलं जातं. समजा एखाद्या ठिकाणी समजा आपल्याला दूध घ्यायचं असेल तर आपण असं म्हणतो का की नाही, आम्हाला आता 1 किलो दूध द्या, 2 किलो दूध द्या. तर त्याचं जे मोजमाप आहे ते लिटरमध्ये आहे. म्हणजे द्रव्याचं जे मोजमाप आहे आपण त्या लिटरमध्ये करतो, ते किलोमीटरमध्ये करत नाही. म्हणजे जे आपल्या द्रव्याचं जे मोजमाप आहे मग ते कशा प्रकारे मग आपण पाहणार आहोत. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोग आणि संयोग हे आपल्याला माहीत आहेत. आता आपण जो घटकांचा जो अभ्यास केला होता की मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुग ही काय आहेत आपल्याला माहित आहेत. पदार्थांच्या वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणु हे एकमेकांशी जोडले जाऊन संयुगाचे रेणू तयार होतात. संयुगाचे रेणू हे कशा प्रकारे तयार होतात बघा. हे काय, जी संयुगाचे रेणू आहे त्यांनीच सांगितलं आहे की जे मूलद्रव्याचे रासायनिक संयोगाने संयोग हे आपल्याला माहीत आहे. तो पदार्थाच्या वेगवेगळ्या जे हर एक पदार्थाचे जे मूलद्रव्य आहेत ते कसे आहे, वेगवेगळे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणु हे एकमेकांशी काय केले जातात, जोडले जाऊन संयुगाची त्यामध्ये काय होत आहे, रेणू तयार होण्याची प्रक्रिया ही तयार होत असते. म्हणजेच बघा इथे तुम्हाला चित्राच्या माध्यमातून अजून स्पष्ट होत असेल. प्लस आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे इथे दिले आहे. फर्स्ट 1E + 1 आणि H आणि +1 2E + H म्हणजे H-H. तर अशा प्रकारे हे रेणूची जी प्रक्रिया आहे ती तयार होण्याची जी प्रक्रिया आहे आपल्याला इथे क्लिअर झालेली आहे. मूलद्रव्याच्या रासायनिक संयोग आणि संयुग हे आपल्याला माहीत आहे. पदार्थाचे वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणु एकमेकांशी जोडले जाऊन रेणूची प्रक्रिया ही काय होत असते, तयार होत असते. तर अशा प्रकारे बघा ही तयार होण्याची जी प्रक्रिया आहे. आता त्यांनी सांगितलं रासायनिक बदल होत असताना पदार्थाचे संघटन बदलते, की पदार्थामध्ये काय होत आहे, संघटन बदलत आहे. म्हणजेच पदार्थावरती परिणाम होत आहे. पदार्थ जो घटक आहे तो बदल होत आहे. या संदर्भातील मूलभूत प्रयोग बघा इथे त्यांनी दाखवलेला आहे. या संदर्भातील जो मूलभूत प्रयोग हा डाल्टन, थॉमस व रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी केले व रासायनिक संयोगाचे नियमन शोधून काढले आहे. कसल्याचे नियम शोधून काढले आहेत या तिन्ही शास्त्रज्ञांनी, की रासायनिक संयोगाचे नियम हे कशा प्रकारे आहे या तिन्ही शास्त्रज्ञांनी शोधून काढले. म्हणजे जॉन डाल्टन आहे, सर थॉमस आहे, जे थॉमस म्हणजे जॉन्सन थॉमस आहेत आणि त्याचप्रमाणे जे रुदरफोर्ड देखील आहेत.
आणि त्याचे तिसरं चित्र आहे रुदरफोर्ड. हे तिन्ही शास्त्रज्ञ यांनी शोधून काढलेले आहेत. आता जॉन डाल्टन आहेत. हे डाल्टन इंग्लंडमधील एक शास्त्रज्ञ आहे, जे 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि अतिशय गरीब परिस्थितीमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, की त्यांनी शिक्षण शिकवायला सुरुवात केलेली आहे. अतिशय हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी त्याचं म्हणजे सेल्फ स्टडी करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी म्हणून की त्यांचं जे शिक्षण त्यांना रसायनशास्त्र, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि हवामानशास्त्र म्हणून देखील ओळखले जाते आणि अणुसिद्धांताचा जनक म्हणून त्यांची जी ओळख आहे ती त्यांनी ते झालेली आहे. अशा प्रकारे जे जॉन डाल्टन आहेत हे 17व्या शतकातले इंग्लंडमध्ये राहणारे हे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी अणुसिद्धांताचा जनक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे जे आपले जे सर जॉन थॉमस आहेत मुलांनो, की यांचा देखील जो जन्म आहे तो देखील मुलांनो इंग्लंडचा आहे आणि हे 18व्या शतकामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी देखील भौतिकशास्त्रांबद्दलची त्यांनी माहिती घेतली आणि अणुच्या सिद्धांताबद्दलचं की एक विज्ञानामध्ये एक नवीन पाऊल त्यांनी टाकलेले, की इलेक्ट्रॉनचा शोध त्यांनी लावलेला आहे आणि म्हणून जे थॉमस आहेत त्यांनी देखील मुलांनो की त्यांना नोबेल पारितोषिक म्हणून देखील पुरस्कृत केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे रुदरफोर्ड आहेत ते देखील मुलांनो हे एक 18व्या शतकामधले हे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचा जो जन्म आहे तो न्यूझीलंड या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचप्रमाणे मुलांनो की त्यांनी देखील जो एक नवीन सिद्धांत म्हणजे त्यांना भौतिकशास्त्राचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जाते आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अणुसंधर्मामध्ये देखील एक महत्त्वाची अणुसंशोधित एक केंद्रक म्हणून देखील त्यांनी एक नवीन प्रयोग देखील त्यांनी सिद्ध केलेला आहे. तर अशा प्रकारे जे तिन्ही शास्त्रज्ञ आहेत, जॉन डाल्टन आहे, सर जॉन थॉमस आहेत आणि त्याचप्रमाणे जे रुदरफोर्ड आहेत, या सर्वांनी रासायनिक संयोगाचे नियमन शोधून काढलेले आहेत. म्हणजे अणुकेंद्रकाबद्दल त्यांनी नियम काढले आहे की अणुकेंद्रकाचा जो सिद्धांत आहे तो त्यांनी मांडलेला आहे की या संदर्भातील मूलभूत प्रयोग डाल्टन, थॉमस, रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी केले व रासायनिक संयोगाचे अशा प्रकारचे नियमन आहे ते शोधून काढले. की डाल्टन ऑटोमॅटिक जे थेअरी आहे बघा, डाल्टनच्या अणुसिद्धांत व रासायनिक संयोगाचे जे नियम आहेत त्यांच्या आधारे विविध संयोगाची ही रेणुसूत्रे लिहिली जातात. व त्यांच्या आधारे म्हणजे कोणाच्या आधारे, जे डाल्टन आहे, डाल्टनच्या अणुसिद्धांत आहे, त्याचा रासायनिक संयोगाचे जे नियमन आहे त्यांच्या आधारे त्यांनी विविध संयोगाची अशा प्रकारे बघा अशा प्रकारे विविध संयोगाची जी रेणुसूत्र अशा प्रकारे बघा ही मांडलेली 32G + 2G = 34G. तशा प्रकारे ही जी रेणुसूत्र आहेत ती देखील इथे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. 32G 4G = 36G. तशा प्रकारे ही जी संयोगाची जी रेणुसूत्र आहे ती कोणी डाल्टनच्या अणुसिद्धांताच्या नियमानुसार ही केलेली आहे. आता आपण एक म्हणा की रासायनिक संयोगाचे नियम पडताळून पाहण्यासाठी प्रयोग करू, की जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की रासायनिक संयोगाचे नियम काय आहे हे पडताळून पाहायचं असेल त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण सिद्ध करणार आहोत. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे शंकुपात्र आणि परीक्षा नळी आणि तराजू इत्यादी घेतलेलं आहे. काय काय घेतलेलं आहे? शंकुपात्र घेतलं आहे, परीक्षा नळी घेतली आणि हे तराजू घेतलेलं आहे आणि तराजूच्या माध्यमातून त्याने बघा काय केलं आहे की बघा इथे दिलं आहे कॅल्शियम क्लोराईड घेतलेला आहे, सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 घेतलेला आहे, कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CO घेतले आणि पाणी म्हणजे H2O सर्वांना माहीतच आहे. तर अशा प्रकारे 4 माध्यमे घेतली आहेत, 1, 2, 3 आणि 4 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याचप्रमाणे पाणी अशा प्रकारे देखील मुलांना संयुगेही घेतलेली आहेत. आता बघा यामध्ये काय केलेलं आहे की हे 4ही प्रकार त्यांनी जे संयुग आहे ते घेऊन त्यांनी बघा याच्या काचामध्ये त्यांनी ठेवलेली आहे. बघा एका मोठ्या शंकुपात्रामध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड घ्यावं, त्यात 18 ग्रॅम पाणी टाकायचं आहे. आता तुम्हाला ते वेट करायचं आहे, वजन करायचं आहे. एका मोठं जे शंकुपात्र आहे त्या शंकुपात्रामध्ये काय करायचं आहे, 56 ग्रॅम म्हणजे 56 ग्रॅम काय घ्यायचं आहे, कॅल्शियम ऑक्साईड घ्या व त्यात 18 ग्रॅम पाणी टाकायचं आहे. म्हणजेच पाण्याची जी मात्रा आहे ती कमी घ्यायची आहे आणि जे कॅल्शियम ऑक्साईड आहे त्याची मात्रा आहे ती जास्त घ्यायची. म्हणजे किती आहे, 56 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते पाणी घ्यायचं आहे फक्त 18 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि मग त्याचं काय करायचं आहे बघा वजन करायचं आहे. मोठ्या शंकुपात्रात अशा प्रकारे त्यांनी कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी घेतले आणि त्याचं तयार झालेल्या वस्तूचे वस्तुमान मोजा आणि आता ते पाण्यामध्ये टाकून त्याचं आपण तयार झालेल्या वस्तूचे आपल्याला वस्तुमान मोजायचं आहे. म्हणजे त्याचं वजन मोजायचं आहे. म्हणजे त्याचं वजन किती आलेलं आहे, 74 Gm म्हणजे 74 ग्रॅम इतकं त्याचं वजन आलं आहे. कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे. पाणी 18 ग्रॅम आहे आणि त्याचप्रमाणे जे कॅल्शियम ऑक्साईड आहे ते 56 ग्रॅम आहे आणि दोघांचं जर मिळून जर वजन केलं आहे तर ते वजन
वजन किती आहे? 74 ग्रॅम इतकं त्याचं वजन आलेलं आहे. तयार झालेल्या पदार्थाचे एकूण वस्तुमान व त्यापूर्वी दोन्ही पदार्थाचे वस्तुमान हे समान आहे. आता त्यांनी सांगितलंय की जे तयार झालेले पदार्थाचं जे एकूण वस्तुमान आहे, म्हणजे या क्लोराईड ऑक्साईडमध्ये पाणी मिक्स केल्यामुळे ते काय झालंय, तयार झालेले मिश्रण आहे. त्या तयार झालेल्या पदार्थाचं जे एकूण वस्तुमान आहे, म्हणजे टोटल वस्तुमान आहे, म्हणजे ते जे वजन आहे ते वजन त्यापूर्वी दोन्ही पदार्थाचे वस्तुमान, मग दोन्ही पदार्थ कोणते, जे पाणी आणि कॅल्शियम ऑक्साईड याचे जे वजन आहे, त्या वस्तुमान आहे ते कसं आहे, समान होतं. म्हणजे त्याच्यामध्ये फरक आपल्याला आढळून आलेला नाही. त्या दोघांचे वस्तुमान कसे होते, सुरुवातीला समान होते आणि त्याचं जरी वजन केलं तरी ते पुन्हा समान आलेलं आहे. आता परत काय करायचं आहे, कॅल्शियम क्लोराईडचे द्रावण एका शंकुपात्रात घ्यायचं आहे. किती काय घ्यायचं आहे, जे कॅल्शियम क्लोराईड घेतलं आहे त्याचं द्रावण याच्या शंकुपात्रात घेतलं आहे व सोडियम सल्फेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्यायचं आहे. आणि जे सोडियम सल्फेट जे द्रावण आहे ते कशामध्ये घेतले आहे, एका परीक्षा जी नळी आहे त्या परीक्षा नळीमध्ये घेतली आहे. बघा अशा प्रकारे ही जी सोडियम सल्फेट आहे ते याच्यामध्ये घेतलं आहे आणि कॅल्शियम क्लोराईड आहे ते चंचू पात्रामध्ये घेतलं आहे. मग याचं जे वस्तुमान आहे हे पूर्वी आपण आधी चेक केलंय की त्याचं किती वस्तुमान आहे ते आधी पण दोघांचंही वस्तुमान काढले आहे. परीक्षा नळीला दोरा बांधून ती काळजीपूर्वक शंकुपात्रात सोडा. आता बघा त्यांनी काय केले आहे की या ज्या परीक्षा नळी आहे त्या परीक्षा नळीला काय दिसत आहे, तुम्हाला इथे दोरा बांधला आहे आणि तो दोरा आयता तो कुठे सोडलेला आहे, ते एका चंचू पात्रामध्ये, त्या शंकुपात्रामध्ये सोडलाय, काळजीपूर्वक शंकुपात्रामध्ये सोडलेला आहे. शंकुपात्रात काय आहे, शंकुपात्रात कॅल्शियम क्लोराईड इथे आपल्याला आढळून येत आहे आणि सोडियम सल्फेट कशात आहे, या परीक्षा नळीमध्ये आहे. परंतु ते त्या शंकुपात्रात टाकल्यावर ते मिक्स झालंय का, तर नाही. ते कशामुळे, की आपण ते कशात ठेवलेलं आहे, ते एका परीक्षा नळीमध्ये ठेवल्यामुळे ते त्याच्यात मिक्स झाले नाही. आता ते अलगद उचलून आपण त्याच्यात ठेवलं आहे, दोरा बांधून ते काळजीपूर्वक आपण काय केलं आहे, त्या शंकुपात्रामध्ये अशा प्रकारे ते ठेवण्यात आलेलं आहे. रबरी बूज लावून शंकुपात्र हवा बंद करा. आणि आता इथे काय केलं आहे, इथे एक रबरी बूज लावला आहे की जेणेकरून आतमध्ये हवा ही जाता कामा नये, कारण हवेला देखील काय आहे, वजन आहे. आणि अशा प्रकारे बघा तिथे त्यांनी शंकुपत्राला वरती हवा बंद केलेला आहे, एक रबरी बूज लावला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचं वजन करायचं आहे. आता ते शंकुपात्र तिरके करून परीक्षेने येथील द्रावण शंकुपात्रात होता, त्याचे वजन करायचं आहे. जे स्थिर असेल तेव्हा त्याचं वजन करायचं आहे 300.23 ग्रॅम इतके आलेलं आहे. आता ते शंकुपात्र तिरके करायचं आहे, म्हणजे ते तिरकच करायचं आहे, तिरपे करायचं आहे. जसं पहिले स्टँडिंग होतं, आता ते स्टँडिंग न राहता त्याला आपल्याला क्रॉस करायचं आहे. तशा प्रकारे तिरके करून ती परीक्षा नळीतील ते द्रावण आहे ते शंकुपात्रामध्ये ओतलं जाईल. तर अशा प्रकारे आपण त्याला जे झाकण लावलंय ना, जरी ते तिरके केले तरी ते सांडणार आहे का, ते खाली पडणार आहे का द्रावण, तर अजिबात नाही. कारण आपण त्या शंकुपत्राला काय लावलेलं आहे, एक रबरी बूज लावलेला आहे आणि त्याच्यामुळे जरी आपण ते भांडं तिरकं केलं तरी त्याच्यातलं जे सल्फेट आणि कार्बोनेट आहे ते त्याच्यातलं बाहेर जाणार नाहीये आणि म्हणून त्याचं वजन केलं. आता ते शंकुपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण हे शंकुपात्र सोडा. मग परीक्षा नळीमध्ये जे द्रावण आहे, जे सल्फेट आहे ते आपण कुठच्यात ओतलं आहे, शंकुपात्रामध्ये ओतले गेलेलं आहे. अशा प्रकारे बघा हे तिरकं केलं आहे आणि ते पात्रामध्ये जे परीक्षा नळीतले द्रावण आहे ते ओतले गेलेले आहे. आता वजनामध्ये काही बदल आढळत नाहीये. मग आता पुन्हा आपण ते द्रावण एकमेकांमध्ये मिक्स केलं आणि पुन्हा जर वजन केलं तरी ते वजन किती भरणार आहे, 300 ग्रॅम 300.23 ग्रॅम अशा इतक्या प्रकारामध्ये त्याचं वजन बनणार आहे. म्हणजेच वजनामध्ये काय होणार नाहीये, बदल होणार नाही आहे. ते बघा दोन्ही प्रकार आपण करून पाहिले, त्याच्यामध्ये आपल्याला काही फरक आढळलेला नाही आहे. म्हणजेच बघा दोन द्रावणाच्या संयोगापूर्वी व संयोगानंतर वजन तेच राहते, हे आपलं सिद्ध झालेले आहे. म्हणजे द्रावणाच्या अगोदर, म्हणजे दोन द्रावणाच्या संयोगापूर्वी की दोघांचाही संपर्क येण्याच्या अगोदरचं जे वजन बघितलं तरी तितकंच होतं आणि संयोगानंतर देखील आपण जे वजन केलं ते तितकंच आहे. बघा इथे तुम्हाला फरक दिसतोय का, 300.23 ग्रॅम आहे, 300.23 ग्रॅम हे संयोगापूर्वीच आहे आणि संयोगानंतरचं आहे. तर अशा प्रकारे दोन जे द्रावणाचे जे संयोगापूर्वी आणि संयोगानंतरचे जे वजन आहे तेच आपल्याला कसं दिसत आहे, समान पद्धतीने आपल्याला दिसत आहे. तशा प्रकारे आता द्रव्य आता पण तुम्हाला कळालं की आपण पाहिलं ज्या घटकामध्ये की आपलं जो रासायनिक संयोगाचा जो नियम आहे तो हा जो प्रयोग त्याच्यासाठीच आपण सिद्ध केला होता की उदाहरणाच्या मार्फतातून आणि आपण प्रयोगाच्या मार्फत हा आपला जो नियम आहे की रासायनिक संयोगाचा जो नियम आहे की तुम्ही संयोगापूर्वी जरी वजन केलं तरी तितकंच आहे आणि संयोगानंतर जरी बघितलं केलं तरी ते वजन तितकंच आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काही फरक आढळून येत नाही, म्हणजेच ते कशा प्रकारे आहे, समान आहे. तर अशा प्रकारे आपण हे प्रयोगाच्या द्वारे सिद्ध केले संयोगाचा जो नियम आहे. आता आपण पाहणार द्रव्य अक्षतेचा नियम म्हणजे
म्हणजे काय, या पाठाकडे आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, पाहत आहोत. मूलद्रव्याचे वजन व रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन हे सारखेच असते. आता त्यांनी सांगितलं की जे मूलद्रव्याचे जे वजन आहे किती कोणते आहे बघा, इथे ते दिले आहे. मूलद्रव्याचे वजन आणि रासायनिक बदलाने म्हणजे जे मूळ जे बेसिक द्रव्याचे जे वजन आहे आणि त्याच्यामध्ये रासायनिक बदलाने म्हणजे आपण त्याच्यामध्ये जे संयुग टाकतो तयार झालेल्या द्रव्याचे वजन हे कसे असते, सारखेच असते. म्हणजे 2H2O + O2 म्हणजे O2 म्हणजे काय आहे मुलांना, इथे ऑक्सिजन आहे. H + O म्हणजे काय काय की 4 हायड्रोजन ॲटॉम्स आणि 2 ऑक्सिजन ॲटॉम्स. अशा प्रकारे दोघांचं काय झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे. 2H2O म्हणजेच काय तर 4 हायड्रोजन ॲटॉम्स आणि 2 ऑक्सिजन ॲटॉम्स. अशा प्रकारे जे मूलद्रव्याचे वजन आणि त्याच्यामध्ये रासायनिक बदलून तयार झालेले द्रव्याचे जे वजन आहे त्या द्रव्याचे वजन काय आहे, सारख्याच प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला द्रव्य अक्षतेचा नियम. आता अँटवन डायझेरा या शास्त्रज्ञाने असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. आता हे जे अँटवन डायझेरा हे जे शास्त्रज्ञ आहे मुलांनो, हे एक फ्रान्सचे शास्त्रज्ञ आहे. ते 18व्या शतकामधले आहेत आणि यांना रसायनशास्त्राचं जनक म्हणून देखील ओळखले जात आहे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना रसायनशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. की त्यांनी जो असा नियम लावला आहे की अँटवन डायझेरा हे 18व्या शतकातले जे आपले शास्त्रज्ञ आहेत त्यांनी असं निष्कर्ष काढलं की जे रासायनिक अभिक्रिया होत असताना म्हणजे दोन क्रिया एकमेकाबरोबर घडत असताना किंवा दोन संयुगे एकमेकाबरोबर क्रिया घडत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही, की त्याच्या द्रव्यामध्ये वाढ होत नाहीये किंवा त्याच्यामध्ये घट देखील होत नाहीये. म्हणजे जसं आपण कॅल्शियम फॉर्मॅट आणि क्लोरीन आपण टाकलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढही झाली नाही आणि कोणत्याही प्रकारचं घटही झाली नाही. मग हा जो प्रयोग आहे, हा जो सिद्धांत आहे कोणी काढला आहे, जे आपले जे प्रसिद्ध जे रसायनशास्त्रज्ञ जनक जे आहे ते आपले अँटवन डायझेरा यांनी हा जो शोधून काढलेला आहे की यांनी असा निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना त्याच्यातील वजनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढही होत नाही आणि कोणत्याही प्रकारची घटही होत नाहीये. म्हणजेच बघा, या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी इथे तुम्हाला सिद्ध केलेलं आहे की 323 ग्राम हे जेवढं वजन होतं ते उलटं केल्यानंतर किंवा ते द्रावण एकमेकांबरोबर मिक्स केल्यानंतरही तितकंच वजन आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. बघा, हे चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. बेसिक सोल्युशन इज कस्टमर बेस SO while is principal in NaCl and solution. तर अशा प्रकारे हे वजन आपल्याला दिसत आहे. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकाचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादिताचे एकूण वजन हे कसे आहे, सारखेच आहे. त्यांनी सांगितलं आहे रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकाचे जे रासायनिक जी अभिक्रिया होत आहे त्यातील अभिक्रियाकारकाचे एकूण वजन म्हणजे जेव्हा रासायनिक अभिक्रिया झाली त्याचे जे एकूण वजन आहे व रासायनिक अभिक्रियेनंतर आणि ज्यानंतर आपण त्याला उलट केलं आहे त्याच्यानंतर होणारे उत्पादिताचे एकूण वजन हे आपल्याला सारख्याच प्रमाणामध्ये आढळून येते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला फरक आढळून येत नाही. म्हणजेच याला काय म्हणत आहे, याला द्रव्य अक्षतेचा नियम असे म्हणतात. म्हणजेच काय आहे की कोणत्याही नियमामध्ये फरक होत नाही, कारण त्याच्या द्रावणात घट होत आहे ना त्याच्या द्रावणात वाढ होत आहे, म्हणजे त्याचे सारखेच प्रमाण आढळून येत आहे. म्हणजेच त्याला काय म्हणत आहे, याला द्रव्य अक्षतेचा नियम असे म्हणत आहोत. म्हणजे इथपर्यंत क्लिअर आहे, तुम्हाला समजलंय मुलांनो. चला आता आपण पुढे जाऊया. आपला द्रव्य अक्षतेचा नियम क्लिअर झालेला आहे, आपण प्रयोगाच्या माध्यमातून तो सिद्ध केलेला आहे. आता आपण पाहणार की द्रव्य स्थिर प्रमाणाचा नियम त्याने घेतले की स्थिर प्रमाणाचा जो नियम आहे तो कशा प्रकारचा आहे बघा, आपण इथे पाहणार आहोत. बघा, जे फ्रेंच शास्त्रज्ञ ब्रूस यांनी प्रमाणाचा नियम मांडला ते संयुगाच्या विविध नियमनामधील घटक मूलद्रव्याचे वजन प्रमाण नेहमी स्थिर असते. हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ आहे, त्यांनी ब्रूस यांनी प्रमाणाचा जो नियम मांडला आहे की प्रमाणाचा जो कोणत्या प्रकारचा जो नियम आहे की यांनी प्रमाणाचा नियम कोणत्या प्रमाणाचा म्हणजे एक प्रमाण आहे की आपण होतं ना की आपण एक मेजर आहे की आपण बोलू शकतो की क्वांटिटी म्हणजे एक प्रकारे एक प्रमाण क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये जसं आपण बोलतो ना की ते प्रमाण त्यांनी नियम मांडला आहे की संयुगाच्या विविध नियमनामधील जो घटक आहे तो मूलद्रव्याच्या वजनीप्रमाणे नेहमी काय असतो, स्थिर असतो अशा प्रकारे त्यांनी सांगितले. म्हणजे HH असेल तर इथे HOH आहे, OO असेल तर इथे HOH असेल. तर अशा प्रकारे हा जो वजनी प्रमाण हे नेहमी कसे असते, स्थिर प्रमाण असते. हे त्यांनी फ्रेंच शास्त्रज्ञ ब्रूस यांनी सिद्ध केलेलं. फ्रेंच शास्त्रज्ञ ब्रूस यांनी हे सिद्ध केलेलं आहे की जे वजनी प्रमाण आहे ते नेहमी कशा प्रकारे स्थिर प्रमाणामध्ये असतं त्यांनी दाखवलं आहे. मग आता अशा प्रकारे बघा त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती आहे, 1:8 असते. किती आहे पाण्यामधील काय हायड्रोजन
व ऑक्सिजनचे जे वजनी प्रमाण किती आहे, 1:8 असते. तर 1 ग्राम हायड्रोजन व 8 ग्राम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगात 9 ग्राम पाणी काय होते, तयार होत असते. म्हणजेच काय, HH म्हणजे HOH, OO म्हणजेच काय, HS म्हणजे HOH, म्हणजे H2O म्हणजे काय आहे, जे पाणी आहे, हायड्रोजन H असं. तर अशा प्रकारे स्थिर प्रमाणाचा जो नियम आहे, उदाहरण त्यांनी दिलेल्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगितले की जर पाण्यातील हायड्रोजन, जे पाण्यामध्ये काय हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती आहे, 1:8 आहे. 1:8 म्हणजे काय, हायड्रोजन किती असणार आहे, 1 आहे, तर ऑक्सिजन किती आहे, 8 आहे. तर 1 ग्राम हायड्रोजन व 8 ग्राम ऑक्सिजन आहे. जसं मी मगाशी आत्ताच क्लिअर केलं. तर याची जी रासायनिक संयुगे किती आली आहे, 9 आले. म्हणजेच 8 आणि 1 किती झाले, हे 9 आहे. म्हणजेच जे रासायनिक संयुगे 9 ग्रॅम पाणी तयार होत आहे. हे क्लिअर आहे, म्हणजे हे समजण्यास काहीही कठीण नाही आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे मुलांनो, हे क्लिअर झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, हे उदाहरणाच्या मार्फत आपण ते समजून घेतलेलं आहे की कशा प्रकारे हे 9 ग्रॅम पाणी हे तयार झाले आहे, की रासायनिक अपसंयोगाने आणि अभिक्रियाने हे पाणी 9 ग्रॅम हे पाणी तयार झालेलं आपण या चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. आता पुन्हा त्याने एक दुसरं नियम दिलं की याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड मधील कार्बन आणि ऑक्सिजनचे प्रमाण हे 3:8 आहे. म्हणजेच काय आहे की याचप्रमाणे जे कार्बन डायऑक्साईड मधील कार्बन, जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्या कार्बन डायऑक्साईड मधील जो कार्बन आहे बघा, तो कार्बन किती दाखवला इथे बघा, हा जो कार्बन आहे, हा कार्बन आणि ऑक्सिजन हे किती वेगवेगळे 2 घटक आहेत. कार्बन कसा तयार होतो हे देखील आपण शिकलेलो आहे आत्ताच मागच्या भागामध्ये, 8वीच्या भागामध्ये आपण शिकलेलं की जेव्हा एखादं लाकूड जळलं जातं, लाकडाच्या द्वारे काय होतं, जी ज्वलनाची जी प्रक्रिया होते त्या ज्वलनातून कार्बन बाहेर पडतो आणि तो कार्बन हवेत मिसळतो. म्हणजेच मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो. म्हणजे कार्बन हा बघा, हा एक घटक झाला आणि ऑक्सिजन आहे, मग तो कार्बन हवेत मध्ये मिसळला जातो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजे ऑक्सिजन हा 2 घटक आहे. म्हणजे इथे 2 घटक आहेत. मग यापैकी 3:8 म्हणजेच काय आहे, 3:8 म्हणजे कार्बन किती आहे, 3 आहे, आणि ऑक्सिजन किती आहे, 8 आहे. म्हणजेच बघा, त्यांनी सांगितले की 44 ग्राम कार्बन डायऑक्साईड मध्ये 12 ग्रॅम कार्बन व 32 ग्रॅम ऑक्सिजन असतात. म्हणजेच काय, इथे त्यांनी सांगितले की मग कार्बन किती आहे, याच्यामध्ये 12 ग्रॅम किती निघाला आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन आहे, आणि 32 ग्रॅम किती आहे, ऑक्सिजन आहे. म्हणजे त्याचे 32 आणि 12चं जे प्रमाण केलं त्याचे किती झाले आहे, 44 झाले आहे. म्हणजे इथे किती झालं आहे, 3:8 म्हणजेच किती झाले आहे, 44 ग्रॅम. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड मधील जे प्रमाण आहे ते 12 आहे, आणि कार्बन किती आहे, 12 आहे, तर त्याच्यातील जे ऑक्सिजन आहे ते किती आहे, 32 आहे. तर अशा प्रकारे कार्बन ऑक्सिजन 3:8, कार्बनचा C आहे, ऑक्सिजनचा O आहे, म्हणजे इथे 12 दिले आहे आणि इथे 32 आहे. म्हणजेच मिळून किती झाले आहे, 44. म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, जे आपलं जे सूत्र आहे, CO2 किती आहे, 44 ग्राम इतकं आहे. तर अशा प्रकारे बघा, इथे दिखावलं 3:8. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी इथे त्यांनी स्थिर प्रमाणाचा जे नियम आहे तो इथे आपल्याला सिद्ध करण्यात आलेला आहे. चला, इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. आता आपण पाहणार आहोत, पुढे आपण जाणार आहोत अणूला अंतर्गत संरचना असं त्यांनी सांगितले की आपला जो पुढचा घटक आहे अणू, म्हणजे आकार, वस्तुमान आणि संयोजन. आता अणू विषयीचे आपण पाठामध्ये शिकणार आहोत की अणू म्हणजे अणूला आकार आहे का, वस्तुमान आहे का, आणि संयोजन आहे का. मग आहे तर ते कशा प्रकारे आपण ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत की अणूला अंतर्गत संरचना म्हणजे ती अंतर्गत संरचना आहे. बरोबर, जसं मनुष्य आहे, मनुष्याला भावनिक त्याचे असतात की त्यांना दुःख आहे, दुःख आहे, भावना आहेत, आणि त्यामार्फत ते व्यक्त होत असतात. ते राग व्यक्त करतात, आनंद व्यक्त करतात. म्हणजे ही भावनिक आहे, म्हणजे हे कसं आहे, आंतरिक गुण आहे. त्याचबरोबर जे अणू आहे त्या अणूला अंतर्गत काय आहे, संरचना आहे. संरचना म्हणजे त्याची कळजेची एक अशी रचना आहे. अणू हा 2 भागांनी बनलेला असतो. अणू हा काय आहे, 2 भागांनी बनलेला असतो. अणूची रचना बघा, अणूच्या मध्यभागी केंद्रक असते. जो अणू आहे त्याच्या मध्यभागी केंद्रक असते, व केंद्रकाबाहेरील भागात फिरणारे हे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असून मूलक नसतात, त्यांनी सांगितलं आहे. बघा, आता त्यांनी सांगितलं हे प्रभाररहित न्यूट्रॉन आहेत, आणि हे धनप्रभारित न्यूट्रॉन आहे, हे ऋणप्रभारित आहे. हे धनप्रभारित, ऋणप्रभारित आणि हे प्रभाररहित, म्हणजे ते धनही नाही ते ऋण नाही, म्हणजे ते कसे आहेत, प्रभाररहित न्यूट्रॉन आहे. अणूच्या मध्यभागी काय आहे बघा, अशा प्रकारे एक केंद्रक असते, व केंद्रकाबाहेरील भागात जे फिरणारे, मग केंद्रकाच्या बाहेर फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे आहेत, ऋणप्रभारित मूलकण असतात. कसे आहेत, ऋणप्रभारित मूलकण आहेत. बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसत आहे. केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन व प्रभाररहित न्यूट्रॉन हे मूलकण असतात. आणि केंद्रकामध्ये काय आहे बघा, इथे दिले आहे
की केंद्रकाच्या बाहेर काय आहे बघा, पुन्हा आपण पाहणार आहोत. केंद्रकाच्या बाहेर काय, अणूच्या मध्यभागी केंद्रक असते व केंद्रका बाहेरील भागामध्ये म्हणजे केंद्रकाच्या बाहेर भागात फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कसे आहेत, ऋण आहेत. ते केंद्रकाच्या बाहेर फिरत आहेत, परंतु केंद्रकाच्या आतमध्ये फिरणारे जे धनप्रभारित प्रोटॉन आणि जे प्रभारित प्रोटॉन असतात बघा, केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटॉन व प्रभारित न्यूट्रॉन हे मूलकण असते. हे दोन कोण आहे, मूलकण आहे, धनप्रभारित आणि प्रभारित न्यूट्रॉन. अणूचा जो आकार आहे जो त्याच्या त्रिज्येवरून ठरतो, म्हणजे ज्याप्रमाणे तो गोल फिरतो म्हणजे त्याची जशी त्रिज्या असेल त्या त्रिज्येच्या आकाराप्रमाणे तो फिरत असतो. अणूचा आकार जो त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची जी त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय असं त्यांनी सांगितलेलं आहे. अणूचा आकार जो त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची जी त्रिज्या आहे म्हणजेच अणूचे जे केंद्रक हे बाह्यतम कक्षा यामधील ठरते, म्हणजे जे बाह्यतम जी कक्षा आहे त्या कक्षेच्या अंतरावरून जे अंतर ठरत असते. एवढं क्लिअर झालेलं आहे बघा. अणूमध्ये अणूची जी त्रिज्या आहे म्हणजे ही अशा प्रकारची त्रिज्या आहे, ते केंद्रक आणि बाह्यतम, हे केंद्रक आणि हे बाह्यतम या कक्षातील जे अंतर आहे त्या अंतरावर अणूचा जो आकार आहे तो ठरत असतो. अणूची त्रिज्या ही नॅनोमीटर मध्ये व्यक्त करता येते. अणूची जी त्रिज्या आहे म्हणजे त्याचा जो त्रिज्या आहे, गोल फिरण्याचा जो व्यास आहे तो कशावर ठरतो, नॅनोमीटर याच्यामध्ये ठरत असतो. जे नॅनोमीटर आहे त्याच्यावरून अणूची ही त्रिज्या ठरवत असते. म्हणजेच बघा, प्रभारहित न्यूट्रॉन, धनप्रभारित प्रोटॉन, ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन, जे प्लस आहेत त्याला आपण नेहमी प्रोटॉन बोलतो, जे मायनस आहेत त्याला ऋणप्रभारित म्हणजे इलेक्ट्रॉन बोलतो, आणि त्याचप्रमाणे जे धनही नाहीत आणि जे ऋणही नाहीत त्यांना आपण प्रभाररहित न्यूट्रॉन बोलतो. म्हणजेच 1/10⁹ m बरोबर 1 नॅनोमीटर अशा प्रकारे आपण जे नॅनोमीटर आहेत त्याला पाहिले आहेत. म्हणजे आपण इथे पाहिले आहेत की अणूची जी त्रिज्या ही कशामध्ये मोजली जाते, नॅनोमीटर मध्ये मोजली जाते, आणि त्याचं जे गुणोत्तर आहे बघा ते अशा प्रकारे दिलं जातं. 1 नॅनोमीटर म्हणजेच एम मीटर बरोबर 1 नॅनोमीटर, म्हणून 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. तर अशा प्रकारे ते आपल्याला इथे दाखवलं गेलं आहे. आता अणूचा जो अंदाजे आकार आहे, अंदाजे आकार म्हणजे इथे निश्चित आकार इथे सांगितलेला नाही की एक अंदाजे निश्चित आकार म्हणजे नाहीये, त्याला एक अंदाजे आकार त्यांनी इथे सांगितलेला आहे. कशा प्रकारे असणार आहे, अणूची त्रिज्या ही मीटरमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे जे उदाहरण आहे ती आहे. तर मग उदाहरण कोणते आहे, हायड्रोजनचा अणू आहे इथे दिला आहे. हायड्रोजनचा अणू कसा आहे, 10⁻⁻10 आहे. काय, 10⁻10 आहे. त्याचप्रमाणे पानाचा जो रेणू आहे तो कसा आहे मुलांनो, 10⁻9 आहे. आणि जो हिमोग्लोबिनचा जो रेणू आहे तो कसा आहे, 10⁻8 इतका आहे. म्हणजेच 10⁸ म्हणजेच काय आहे की सर्वात जास्त आहे तो हायड्रोजनचा अणू आहे. त्याच्या खालोखाल पाण्याचा रेणू आहे आणि त्याच्या खालोखाल हिमोग्लोबिनचा रेणू आहे. तर हे 3 प्रकारचे रेणू आपल्याला इथे आढळून येत आहेत बघा. अशा प्रकारची अणूची जी त्रिज्या मीटरमध्ये बघताय त्याची जी उदाहरणे आहे, हायड्रोजनचा अणू, पाण्याचा रेणू आणि हिमोग्लोबिनचा रेणू. मग हायड्रोजनचा जो अणू आहे 10⁻9 आहे, पाण्याचा रेणू 10⁻9 आहे आणि हिमोग्लोबिनचा रेणू 10⁻8 अशा प्रकारे आपल्याला इथे आढळून येत आहे. तर अशा प्रकारे आपण अणूचा जो अंदाजे जो आकार आहे तो आपल्याला या प्रकारामध्ये आपल्याला इथे आढळून येत आहे. तर आता आपण पुढे जाऊन समजलंय मुलांना. आता आपण बघा पाहणार आहोत की अणू हे अतिशय सूक्ष्म असतात. तिथे कसे आहेत, अतिशय सूक्ष्म आहेत, म्हणजे एकदम बारीक बारीक जे कण आहेत. आता हे पाणी दिलं आहे, या पाण्यामध्ये जे पाण्याचे जे कण आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे मोठ्या मॅग्निफाय ग्लासमध्ये मोठ्याने करून दाखवले आहेत. जसं आपण एखाद्या फोनमध्ये झूम करून बघतो, मोठ्याने जे काही अक्षर आपल्याला दिसत नाही, एखादं चित्र असं दिसत नाही, मग आपण ते काय करतो, झूम करतो. त्याप्रमाणे तुम्हाला इथे हे जर दाखवलं आहे की जे अणू आहेत ते कशा प्रकारे आहेत. अणू अतिशय सूक्ष्म असतात व ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक व स्कॅनिंग टेलेनिंग सूक्ष्मदर्शक अशा साधनामध्ये त्याची विश्वलित प्रतिमा दिसते. आता त्याची जी प्रतिमा जर आपल्याला बघायची असेल तर कोणकोणती साधने इथे वापरली गेली आहेत बघा. इथे आपण परत पाहणार आहोत की अणू अतिशय सूक्ष्म असतात व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, जे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक नावाचं जे सूक्ष्मदर्शक आहे त्याचप्रमाणे फील्ड आयन सूक्ष्मदर्शक हे दुसरं आहे बघा. फील्ड इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, दुसरं फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, तिसरं आहे स्कॅनिंग टेलेनिंग सूक्ष्मदर्शक. स्कॅनिंग करणं म्हणजे ते काय करते, स्कॅन करते. अशा साधनामध्ये त्याची विशलिता
प्रतिमा दिसते, विषलित प्रतिमा, म्हणजे अशा प्रकारची जी प्रतिमा आहे ती या सर्व उपकरणाद्वारे किंवा यंत्रामार्फत आपल्याला त्याची प्रतिमा ही दिसू शकते. आणि अशा प्रकारचं जे बघा हे जे अणू आहे तो आपल्याला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बघायचं ठरलं तर आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हवा आहे, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक हवा आहे आणि स्कॅनिंग टेलरिंग सूक्ष्मदर्शक हवा आहे, की याच्या मार्फत आपल्याला त्याची साधनामध्ये त्याची विशालता ही प्रतिमा दिसू शकणार आहे. तर अशा प्रकारे बघा हे आपल्याला याच्यामधून पाहत आहेत. तर हे जे सूक्ष्मदर्शक आहे बघा, हे तुम्हाला 3 प्रकारचं दाखवलेलं आहे सूक्ष्मदर्शक. बघा पहिलं जे आहे मुलांना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आहे, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक आहे आणि तिसरं स्कॅनिंग सूक्ष्मदर्शक आहे, स्कॅनिंग टेलरिंग सूक्ष्मदर्शक. अशा 3 प्रकारची माध्यमं बघा इथे तुम्हाला पाहत आहेत. पहिलं इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, दुसरं फील्ड आयन सूक्ष्मदर्शक आणि तिसरं आहे मुलांना स्कॅनिंग टेलरिंग सूक्ष्मदर्शक. तर हे 3 सूक्ष्मदर्शक आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला अणूंना पाहता येतं आणि त्याची विशालता ही आपल्याला सहज बघायला मिळत असते. बघा आता इथे तुम्हाला चित्र दिलं आहे, न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे ई म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, पी म्हणजे प्रोटॉन आहे आणि एन म्हणजे न्यूट्रॉन आहे. आता म्हणजे तुम्हाला त्यांनी कलरमध्ये दाखवलेलं आहे की अशा प्रकारचे केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन अशा प्रकारे असतात. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन कक्षाच्या संख्येवर अवलंबून असतो. आता अणूचा जो आकार आहे म्हणजे त्याचा जो शेप आहे त्या शेपवर इलेक्ट्रॉनची कक्षाच्या संख्येवर अवलंबून आहे. व कक्षाची संख्या जितकी जास्त की ज्या कक्षाची संख्या जेवढी जास्त असेल तितका त्याचा आकार देखील काय असतो, मोठा असतो. आता बघा तुम्हाला इथे गोष्ट क्लिअर केली की जो अणूचा जो आकार आहे हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर म्हणजे ई म्हणजे याच्यावर आहे. इलेक्ट्रॉन जो अणूचा जो आकार आहे तो इलेक्ट्रॉनच्या कक्षा संख्येवर म्हणजे त्याची संख्या किती आहे त्याच्यावर अवलंबून असतो. व कक्षाची संख्या जितकी जास्त आणि जितकी जास्त त्याची कक्षाची संख्या असेल तितका जास्त त्याचा आकार देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असतो. तर अशा प्रकारे बघा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याचे दाखवले आहे. आता आपण पाहणार आहोत अणूचे वस्तुमान म्हणजे काय या घटकाबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत.